नमस्कार मंडळी, मित्रांनो. आता आमच्या साले साहेबाचं 16 तारखेला वास्तुशांती आहे जालन्याला. तर खरं कंडिशन आज तुम्हाला सांगणार शेतकऱ्याचं आणि सिटीमध्ये राहणाऱ्यांचं. गॅसचं कंडिशन तुम्हाला आता सध्या माहिती आहे. गॅसचा इतका तुटवडा पडलेला आहे. तर हे सिटीचे लोक बुक केल्याशिवाय गॅस भेटत नाही, इतके परेशान आहेत. आमचे साले साहेब 2 गॅसच्या टाक्या त्यांनी गावाकडून नेल्या, बरोबर आहे की नाही? गावाकडून गॅसच्या टाक्या नेल्या. आणि आता जर गॅस जर नाही भेटले, शेतकऱ्याला पर्याय आहे. गावाकडं पर्याय आहे. समजा गावाकडे शेतकरी काय नाही. आता कालच आमच्या मिसेसनं नेलं एक भारा लाकडाचा घरी. म्हणजे गॅस संपला की आपली चूल सुरू. जसा शेतकऱ्याला पर्याय भेटतो, लॉकडाऊनमध्ये पण तसंच झालं. लॉकडाऊनमध्ये इतकी अवस्था बेकार झाली सिटीच्या लोकांची, जे आता शहरामध्ये राहतात. समजा त्यांच्या लॉकडाऊनमध्ये पण इतकी परिस्थिती अवघड झाली होती की त्यांना गावाकडे आलं तर गावाकडले लोक घेईन नव्हते. गावामध्ये घरचे स्वतः जे घरचे पण राहू देत नव्हते. इतकी परिस्थिती बिकट झाली होती. आज म्हणण्याचं तात्पर्य एकच, किती तुम्ही शहरामध्ये जा, कुठं जा, शेवटी तुम्हाला ध्यान गावाकडचंच येणार. कारण की गावाकडे असं कोणतं किती तुटवडा पडू द्या, कशाचा तुटवडा पडू द्या, गावाकडे कधीच कोणत्या वस्तूची कुठलीच अडचण येणार नाही. सगळं फक्त म्हणजे एकही रुपया खर्च न करता सगळं काही भेटतं गावाकडं. फक्त सिटीमध्ये तुम्हाला पैसेच मोजावे लागतात कशाला पण. आणि मेन सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचा सोमने एक व्हिडिओ बनवा म्हणे, आता गॅसचा तुटवडा आलेला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही यांच्या हिशोबानं बनवलं. ते बसायला बसलं. ते म्हणे तुम्ही दोघंच बोला म्हणे. हे बघा इकडं बसला. ते म्हणे मुली देत नाही शेतकऱ्याच्या मुलांना. आता कळण म्हणे. काय म्हणला तू? आता याची जिरंदरशी कशी लय हाऊस होती. आता जिरली का तुमची लय हाऊस होती. तिकडे शेतीला पुरी द्यायची. आता समजून तुम्हाला प्रत्येक अडचणी येतात का? अडचणी येतच असते कधी कधी कोणावर. आणि अडचण आल्यावर लक्ष देतं. मन समजत. हां. तर खरं आहे मित्रांनो, गावाकडल्यासारखं सुख आणि खरंच शेतकऱ्याचं सारखं सुख आपल्याला कुठंच भेटत नाही. तुम्ही भले थायलंडला जा, तिकडं अमेरिकाला जा, आखर शेवटी शेतातली सर आणि शेतकऱ्याची सर कधीच येणार नाही. आता तुम्ही शिटीला गेले ना, तुम्हाला तिकडं हरभरा खायचं असं ना, तर ते हातगाड्यावर तुम्हाला विकत घ्यायला लागतं. पण इथं काय वावरात कोणाचं उपटून आणलं काही बोलत नाही. तुम्ही भारा उपटून आला तरी काही म्हणणार नाही. काही उपटून आणलं नाही. त्याच्यामुळं मुलगी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. किती जरी अडचण आली तरी त्याच्यात सहभागी होते. शेतीनं कसं आहे की आता गॅसची अशी टंचाई, तर गॅस संपल्यावर ती काय करणार. आणि गावाकडं कसं आहे की अहो, कुठून काहीच काय करू ना, शकत थोडं नाही. जरी आणलं तर घरची चूल अशी स्वतःच बागेची, पण आसपासच्या लोकांचं बिन चूल काम बागी. अहो, इथं गावामध्ये एक वेळ जर जेवायला नाही केलं तर शेजारी पाजारी जीव घालते, सहकार्य करते. सिटीमध्ये पाणी तर नाही, चहा तर लांबच राहिलं, पण पाणी सुद्धा पाहिजे. सिटीमध्ये विचारत सुद्धा नाही तुम्ही उपाशी आहे का, जेवलात का म्हणून. शेजारी लोक काही बघत नाही तुम्ही उपाशी आहे का काय आहे, कसलाच विचार करत नाही सिटीमध्ये. त्याच्यामुळं मुलगी जर द्यायची असली तर शेतकऱ्याला द्या, कशाचीच कमी नाही. ती म्हणजेच मालकीने आणि राजाची राणी पण आहे. त्याच्यामुळं तुम्ही मुलगी शेतकऱ्याला द्या. शेतकरी हा कधी जगाचा पोशिंदा तुम्हाला आहे. कधी पण शेतकऱ्याची आठवण, कुठं वेळोवेळी शेतकऱ्याची आठवण येणार. कारण की शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. जगाचा पोशिंदा पण आहे आणि माणसं शेतकरी हा राजाच राजाचा आहे आणि आणि राजाच राजाच राहणार. राहणार. कधी राजाच राहणार शेतकरी. आज आता शेतकरी गॅसचं कोणाचा हे गुलाम आता नाही. सगळ्या बाया डोक्यावर
बारे घेऊन चालेल हा. चूल तयार संध्याकाळच्याला गॅस संपला की लगेच गॅस काड्या संपला की काढायच्या, काड्या चूल काढायच्या पेटायची. आणि लगेच चूल पेटायची. म्हणजे इथं काय अडचणच नाही म्हणजे खेड्यामध्ये. पर्याय ताबडतोब शोधला जातो गावामध्ये दोन गावाकडे 3 दगड मांडले की लगेच चूल पेटती. हा. कशाचीच अडचण नाही इथं. कारण की आता लय खूप अवघड झालं. मी बघितलं, आम्ही त्याला आत्ताच भेटून आलो आमच्या साली साहेबाला. परेशान आहे. जालन्याहून आला इथं रामनगरला गॅस नेण्यासाठी. गावाकडे तिथं सिटीला भेटत नाही, बुकिंग केल्याशिवाय गॅस भेटाना. पेट्रोलची टंचाई परत. आमचं काय पेट्रोल नाही भेटलं की चालेल शेतात आपलं पायी बैलगाडी आहे आपल्याला. बैलगाडी आहे, पायी जायचं काम पडलं तर पायी जाऊ शकतात. सिटीला खूप अवघड आहे ना हो. पेट्रोलची जर टंचाई आली तर शेवटी पर्याय दुसरा कोणताच नाही ना. असं आहे, शेतकऱ्यासारखा तुम्हाला म्हणजे कोणताच माणूस सुखी नाही खरं सांगायचं म्हणजे. त्याला अशी कुठलीच अडचण येऊ शकत नाही. अहो विचार करा, लॉकडाऊनमध्ये दूध भेटत नव्हतं, तुम्हाला भाजीपाला भेटत नव्हता, इतक्या अडचणी होत्या मरणाच्या. दूध नाही, भाजीपाला नाही, आणि शेतकऱ्याला कशाचीच कमी पडली नाही लॉकडाऊनमध्ये. कशाची उलट त्या टायमाला शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव बरा होता त्या टायमाला लॉकडाऊनमध्ये. असं आहे. हा आला का? आला समोर आलं. आले शाळेत. हो ना, ती का मी तिकडे डबा. हे बघा चालली तयारी आमची चहाची. लगेच चहा करायचा. त्याच्यामुळं मुलगी जर शेतकऱ्याला दिली शेळी ते असली नाही, की तिला नाही, दूध ते- काढायची सोय आणि सगळी सोय लागते. त्याच्यामुळे आमचा सो म्हणतो 1 एकर कशाची असं ना, फक्त शेतकऱ्यालाच तिचं- मुलगी तिचं. द्या, म्हणजे तिला कशाचीच अडचण येणार नाही. असं नसतं ग. काही नसतं. दमन हे दाखवते सोनाला. ते पण म्हणा आमच्या इकडची पोरं कशाची हे बघा आमचा जोडीदार आला सोमचा. दिसत नाही इतकं लांब. त्याचं बाप नाव ठेवून बाबा त्याला. बरं आत घे सोमा, आत घे. हे तसं दूध काढत राहिलं. वंडीचं राजू तू कोणतीचं काढा ना. सगळ्यात सुखी म्हणलं तर शेतकरी फक्त. आबा दादा चहा घ्यायचा मस्त. आता 4 वाजत आलेले. चहा घ्यायचा आणि कामाला लागायचं. गवतच नाही खाल्लं शेळ्या आहे ना, खाते जागीत टाकते गावाने. हे बघा, हे दार पिणं सर बरं. तू सर हे बघा, चला म्हशीचं दूध काढणं आमचं. बघितलं का? आमची बघा काढली दार. आता इकडं चूल, कोपऱ्यात चूल तिकडे. लगेच चहा बनवायचं, चहा घ्यायचं मस्त. टेन्शन नाही घ्यायचं, मस्त आबाद जीवन जगायचं. हंडी व्हा. तिथं बागातच चारा पण तिकडं नका नेऊ. चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. आता चहा घेतो. आता चहा सोडून द्यायचे सोमला. बाकीचे कामं आहेत. आता कडू बाटू उपटायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.